महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आली आहे। कारण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी मिळणार याची तारीख निश्चित झाली। एखाद्या अर्थमंत्री ज्या वेळेला अर्थसंकल्प सादर करत असतात त्यावेळेला निधीची असणारी सगळी जी काही त्याच्या संदर्भातल्या जी प्रोसिजर आहे, त्याच्या संदर्भातली जी उपलब्धता आहे, ह्या सगळ्या गोष्टी करूनच ती बजेटमध्ये सादर केली जाते। शेवटी ते राज्याचं बजेट आहे, 12.5 कोटीची जनता ते राज्याचं बजेट बघत असतं, त्याच्यामुळे कुठलंही खोटं आश्वासन त्या बजेटमध्ये दिलं जात नसतं। त्यामुळे या सगळ्या गोष्टींची पूर्वतयारी करूनच ही योजना आणि यासहित इतर योजना घोषित केलेल्या आहेत। साधारणपणे वार्षिक 43,000 कोटी इतका निधी हा या योजनेअंतर्गत वार्षिक लागणार आहे। आम्हाला पहिल्या टप्प्यात लागणारा जो निधी आहे हा अर्थ विभागाने वितरित केलेला आहे। त्याच्यामुळे पहिल्या टप्प्याच्या या जे 17 तारखेला जो आमचं पहिलं DBT होणार आहे याचाही निधी आहे। त्याचबरोबर पुढच्याही 6 महिन्यासाठी लागणाऱ्या निधीची सुद्धा तरतूद केलेली आहे आणि त्याच्यानंतर जो अर्थसंकल्प सादर होईल त्यावेळेला रूटीन जे पुढे लागणार आहे ते उपलब्ध होणार आहे। त्यामुळे 43,000 कोटी हे या योजनेला वार्षिक खर्च लागणार आहे। याला अधीन राहूनच ही योजना त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे। ही योजना घोषित झाल्यापासूनच ह्या घोषणेचा अपप्रचार कसा करता येईल हीच विरोधकांकडून सातत्याने हा प्रयत्न होत आहे, पण त्यांना कुठे ना कुठेतरी हा प्रयत्न अपयशी होताना सुद्धा पाहायला मिळतोय। कारण ज्या वेळेला लाखोंच्या संख्येने महिला रजिस्ट्रेशन करतात याचा अर्थ असा की त्यांना महायुतीच्या सरकारने आणलेली ही योजना आवडलेली आहे, त्यांना खात्री आहे की याच्याने त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडणार आहे, म्हणून त्यांचा प्रतिसाद पाहून आणखीन विरोधक याच्यावर टीका करतायत। कुठल्याही दुसऱ्या विभागाच्या योजनेवर अजिबातही ह्याचे नकारात्मक पडसाद उमटले नाही। आपल्याला जर कदाचित माहिती असेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या व्यतिरिक्त मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जिथं 3 मोफत सिलेंडर दिले जाणार आहेत ती अन्न व नागरी पुरवठा विभागाची योजना आहे। त्याचा GR निघाला। जर निधीची कमतरता असती किंवा त्यांच्यावर जर काही कट लागणार असता तर त्या योजनेचा GRच निघाला नसता। किंवा उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि कौशल्य विकास विभागाने योजना आणलेली आहे की 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मुलींच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी शासनाने घेतलेली आहे। त्याला 2,000 कोटीचा खर्च येणार आहे। त्या योजनेचा सुद्धा शासन निर्णय हा त्या विभागाने काढलेला आहे। त्याच्यामुळे प्रचलित असणाऱ्या, चालू असणाऱ्या, नवीन इतर विभागांच्या असणाऱ्या योजनांना कुठेही याच्यातून नकारात्मक पडसाद उमटणार नाहीत याची खात्री महायुतीच्या सरकारने केलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी अजून एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे आणि व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला नक्कीच माहिती संपूर्णपणे समजली असेल। स्वतः आदित्य तटकरे यांनी सांगितलं की तुमची जो निधी आहे त्याला मंजुरी देण्यात आली, अर्थसंकल्पामध्ये याची तरतूद करण्यात आलेली होती आणि फायनल तुमचा हप्ता वाटपाला देखील आता मंजुरी मिळालेली आहे। 2100 रुपये कधी मिळणार हा प्रश्नसुद्धा लाडक्या बहिणींना होता। तर मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला एकत्रित मिळणार आहे, परंतु एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला 1500 नाही तर 2100 रुपये प्रमाणे मिळणार आहे। कारण हे जे तुमचं गिफ्ट असणार आहे ते अक्षय तृतीया या सणानिमित्त असणार आहे। प्रत्येक लाडक्या बहिणींचा प्रश्न होता 2100 रुपये कधी, तर एप्रिल महिन्यापासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि 2100 रुपयापासूनच तुमचा आता जो हप्ता आहे तो देखील तुम्हाला मिळणार आहे। एकत्रित असे तुमच्या खात्यावरती 2 हप्ते हे मिळणार आहे आणि अगोदर तुमच्या खात्यावरती मालचा हप्ता मिळाल्यानंतर 17 तारखेपासून तुमच्या खात्यावरती 2100 रुपयाची देखील रक्कम खात्यात वाटप होणार आहे।